विशेष मुलांनी सीमेवरील सैनिकांसाठी पाठवल्या राख्या. स्वगती शाळेत साजरे झाले अनोखे रक्षाबंधन. सैन्य दलातील सैनिक अण अधिकारीही भारावले. सैनिकांना भेटण्यासाठी आतुर असलेली विशेष मुले हातात त्यांनीच बनवलेल्या राख्या अन ओवाळणीचे ताट. सैनिक शाळेत येताच झालेला भारत माता की जयचा जयघोष अशा उत्साहाने व देशभक्तीने भारलेल्या वातावरणात शुक्रवारी सीमेवरील सैनिकांना सोलापुरातील विशेष मुलांनी राख्या पाठवल्या. रोटरी रेड क्रॉस स्वगती शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर 9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे CHM हरजित सिंग, युवराज देसवले, राहुल धुमाळ, संगमेश्वर महाविद्यालयाच्या असोसिएट एनसीसी ऑफिसर कॅप्टन शिल्पा लब्बा, असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट तुकाराम साळुंखे, शाळेच्या अध्यक्षा गीता बालिगा उपस्थित होते. या प्रसंगी स्वगती शाळेच्या विशेष मुलांनी सैनिकांना राख्या बांधून औक्षण करून राख्या सीमेवरील सैनिकांसाठी त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यांच्या या उपक्रमाचे अधिकारी आणि सैनिकांनी कौतुक केले. विशेष मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या रोटरी रेड क्रॉस स्वगती शाळेतील मुलींनी राखी बांधल्याने भारतीय सैन्य दलातील अधिकारी आणि सैनिक भारावून गेले. याप्रसंगी सैन्य दलातील अधिकारी आणि सैनिकांनी स्वगती शाळेत विशेष मुलांसाठी चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांचे विशेष सहकार्य लाभले. संचालिका प्राध्यापक तृप्ती बापट यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री गुमास्ते, सचिव ॲडव्होकेट दीपाली मादगुंडी, खजिनदार प्राध्यापक विशाखा मराठे, सहसचिव पुरुषोत्तम कारकल, संचालिका प्राध्यापक तृप्ती बापट, प्राध्यापक सुनीती बावचकर तसेच शाळेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. हेच कमी आहे म्हणून समजून चालायचं. कळालं काय? हे कमी आहेत का? ते कुठल्याही गोष्टीसाठी कमी आहेत? मी तुमच्याशी बोलतोय आणि मी कॅन्डिडेट चालवतोय, कॅम्प चालवतोय, तुमच्याशी बोलतोय. तुम्ही माझ्याशी बोललात तर मी तुमच्याशी बोलणार. बरोबर बोलतोय ना? पिक्चर बघितलाय तो सितारे जमीन पर? बघितलाय ना? ते मुले कमी आहेत काय? हे एकच संकल्पना घेऊन चालायची. आम्ही काय कसल्या गोष्टीत आम्ही काय आहे कमी नाही. ठीक आहे? त्याच मुलासाठी काय आपण आहे आम्ही जेवण बनवताना मी विचार करून बनवलं असेल आहे ना. जेवण निर्माण घातलंय देवाने घातलंय आपल्याला. मला दिल्यानंतर काय काही गोष्टी विचार करूनच देवाने पुढचा विचार केला असेल आहे ना. कुणीकडे माती आहे म्हटलं, कुणीकडे काय आहे काय आपण झाड लावायला केलेला काय खड्डा आहे ना. तर हा विचार करायचा आपण कशासाठी आहे काहीतरी पुढे करून दाखवायसाठी. समजलं का नाही? एकच संकल्पना ठेवायची की बाबा आपण त्या गोष्टीपासून पुढे जाऊन काहीतरी करायचं. समजलं? सगळ्या मी एकच गोष्ट बोललो, तेवढ्यांचे कान असे उभा राहिले बघा. आहे की नाही? आपल्याला कधी कमजोर समजायचं नाही. सांगतो मी की बाबा तुम्हाला बघून मला काय वाटलंय वेगळी जसं मग काय सांगू शकत नाही गोष्टी. असा आम्ही कार्यक्रम कधी बघितला नव्हता. मी बोलवलं म्हणलं तर सगळ्यांचे आभार.